कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावरती गेली 55 वर्षे नवरात्र उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि मीनाताई ठाकरे यांनी 1967 मध्ये भाविकांसाठी इथं दर्शनाची परंपरा सुरू केली। आजही ती परंपरा अखंड सुरू आहे। यंदा नवरात्र उत्सवाच्या सुरुवातीपासूनच फक्त 3 दिवसांमध्ये तब्बल 2 लाख भाविकांनी दुर्गा मातेच्या दर्शनासाठी उपस्थिती लावली। आगामी दिवसांमध्ये ही संख्या आणखी वाढेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला। दरम्यान 7व्या आणि 8व्या माळेला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर नेते दुर्गाडी किल्ल्यावर दर्शनाला येणार असल्याची माहिती मिळते। भाविकांच्या प्रचंड गर्दीचे नियोजन करण्यासाठी मंदिर प्रशासनाने कडक तयारी केली आहे। दर्शनासाठी स्वतंत्र रांगा, सीसीटीव्हीची नजर, स्वच्छतागृह, आरोग्य सुविधा यांसारख्या आवश्यक सेवांची व्यवस्था करण्यात आली। भाविकांचा उत्साह आणि श्रद्धा यामुळे दुर्गाडी किल्ल्यावरचा नवरात्र उत्सव यंदाही अत्यंत भव्य आणि सोहळामय ठरत आहे। किल्ले दुर्गाडी समितीतर्फे गेली 55 वर्ष हा उत्सव शिवसेनेच्या माध्यमातून केला जातो। हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे व मासाहेब मीनाताई ठाकरे यांनी या मंदिरात 1967 साली येऊन या ठिकाणी बंदी हुकूम होता तो मोडून भाविकांना दर्शन खुले केले आणि आजपर्यंत तो अविरतपणे हे सगळा उत्सव सुरू आहे। धार्मिक वातावरणामध्ये हा उत्सव सुरू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये 11 दिवस यावर्षी उत्सव आहे। आता 3च दिवसात 1.5 ते 2 लाख भक्तांनी या ठिकाणी या मंदिरात येऊन हा दुर्गा मातेचं दर्शन घेतलेलं आहे आणि येणाऱ्या काळात 3-4 लाख लोक येण्याची शक्यता आहे। राजकीय दृष्टिकोनातून या महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब, माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब, खासदार बाळामामा पाटील आणि विविध राजकीय पक्षाचे नेते या ठिकाणी या 2-4 दिवसामध्ये देवीच्या दर्शनाला येणार आहेत आणि एक भक्तिमय वातावरणामध्ये हा उत्सव सुरू आहे। आणि मी भाविकांना एक आवाहन करतो की जास्तीत जास्त दुर्गा भक्तांनी या देवीचा उत्सवाचा एक आशीर्वाद घ्यावा आणि जास्तीत जास्त सुविधा या ठिकाणी आम्ही भक्तांसाठी केलेल्या आहेत। त्या माध्यमातून सुरक्षेच्या असतील, त्यांच्या या ठिकाणी दर्शनासाठी असलेल्या रांगेच्या असतील, या सगळ्या पद्धतीने आम्ही व्यवस्था केलेली आहे। CCTV कॅमेऱ्याचं जाळं आहे, सुरक्षेच्या दृष्टीने सगळं आहे। या जत्रेमध्ये पूर्णपणे आपण पाहिलं असेल की मेळा उभारलेला आहे आणि लहान बालगोपाळ असतील, जी काही मंडळी आहे त्यांना 10 दिवस हा उत्सव अतिशय जोरदार धार्मिक वातावरणामध्ये सुरू आहे।